स्केचबुक मधल्या बागेतलं बाकाचं चित्र पाहिलं आणि ही सुखावली। कदाचित तिच्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण तिथे गेले असतील। मुग्धा प्लीज बोल काहीतरी, काय झालंय तुला? हे अशी का वागतेस माझ्याशी? मुग्धा तू सांग ना यांना, मी तुझा। तिचा काय? छोटा मॅडम तुम्हाला कसं पटवून घेऊन? अहो मी खरंच सांगतोय, विश्वास ठेवा माझ्यावर। मग तुला पाहिल्यानंतर ती जा असं का म्हणाली? म्हणजे तुला बाजूला ढकलून का दिलं तिने? पण हे दोघं जेव्हा माझ्या अंगावर धावून आले तेव्हा तीच मध्ये पडली ना। ती असं का वागली हे तूच सांगू शकतोस। स्वतःला तिचा मित्र म्हणवतोस ना, मग तुला तिच्याबद्दल माहिती असणारच। तुला जे काय माहितीये ते सगळं खरं खरं सांग, त्याने तिलाच मदत हो। हिचं पूर्ण नाव काय? आधीची मुग्धा थत्ते आणि आता लग्नानंतरची मुग्धा चिन्मय कामत। मुग्धाला खूप हसायला आणि बडबडायला आवडायचं, पण ही आता असं का वागतेय? मला मला बघवत नाहीये तिच्याकडे। आणि तुम्ही जेव्हा सांगितलं तिला बोलता येत नाहीये ते ऐकून मला तर खरंच धक्का बसलाय। पण मुग्धाने घर का सोडलं, त्यानंतर ती कुठे गेली, मला यातलं काहीच माहित नाही। मुग्धा तुझी मैत्रीण आहे म्हणालास ना, मग तुला काहीच माहित नाहीये ही गोष्ट नाही पटत मला। मुग्धा माझी कॉलेजची मैत्रीण। ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षांनी भेटली तेव्हा तिचं चिन्मयशी लग्न झालं होतं। तिला काहीतरी प्रॉब्लेम होता एवढं नक्की। मी एकदा दोनदा विचारलं सुद्धा तिला, पण तिने कधीच काही सांगितलं नाही। पण मी माझ्या परीने तिला मदत करतच राहिले। आम्ही नेहमीच भेटायचो, गार्डन मधल्या त्या बाकड्यावर बसायचो, कॉलेजचे दिवस आठवायचो, गप्पा मारायचो। तिला आवडायचं, तिचा वेळ चांगला जायचा। तेवढा वेळ का होईना ती घरचं सगळं टेन्शन विसरायची। मुग्धाने सांगितलं म्हणून मी तिला पार्ट टाइम जॉबही मिळवून दिला, पण काय? घरच्यांनी अडवलं असणार, पण ती जॉब करतच राहिली। म्हणा इतकं शिकल्यानंतर घरात बसणं तिलाही आवडलं नसेल। नाही बरोबर, हे कुठल्याही मुलीला वाटू शकतं। पण मग तिची वाचा कशामुळे गेली? नाही हो, मला खरंच माहित नाही। इनफॅक्ट मुग्धा मला कित्येक दिवसात दिसली नाही म्हणून मी सुद्धा अस्वस्थ होतो। खरंच विश्वास ठेवा माझा, मी तिच्या घरी जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे तीच अडचणीत आली असती। ही कुठे राहते माहितीये तुला? हो, नेरुळला, गोल्डन व्हॅली सोसायटी। त्या दिवशी मी हिला बाईकवरनं घरी सोडलं। ही आमची शेवटची भेट। काय झालं मुग्धा? मुग्धा काय काय झालं मुग्धा? शांत हो, शांत हो। हे बघ, शांत हो। सीट म्हणाली तुम्ही मनीषने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन। अगं काय काय झालं? का नको? तुला घरी नाही जायचंय का मुग्धा? असं काय झालंय की तुला ती माणसं नकोशी झाली आहेत मुग्धा? मुग्धा तुला तुला तुझा नवरा चिन्मय त्रास देतो? अरे हे घर तर बंद आहे। तुम्ही नेहमी बाईक वरून फिरता? तुम्ही? म्हणजे तू आणि मुग्धा? नाही, मी मुग्धाला एकदाच बाईकवरनं सोडलं, तेही पहिल्यांदा आणि शेवटचं। त्यानंतर मुग्धाला मी आज पाहिलं। का? तिचा नवरा तिला घ्यायला यायचा नाही? हे मला काय माहित, आणि मी कसं विचारणार आहे? मी मैत्रीण म्हणून मदत करत होतो तिला। त्या दिवसानंतर माझी आणि मुग्धाची भेटच झाली। तू हे सगळं खरं सांगतोस ना? खोटं बोलून मला काय मिळणार आहे? ते शोधणं आमचं काम। आणि तू काय इंटेन्शननी मुग्धाला भेटत होतास ते कळेलच नाही। तू राहतोस कुठे? दळवीवाडी, इथेच 10 मिनिटावर आहे। चल सोडतो मी तुला, तुझं घरही बघताय। हाँ मैडम, चिन्मयच्या घराला कुलूप आहे।
मी करते चौकशी. नमस्कार. मी कामतांना भेटायला आले होते. कुठे बाहेर गावी गेलेत का? त्यांच्या घराला कुलूप आहे. काय काम होतं? कुठून आलात? ऍक्च्युली माझं चिन्मय कामतांकडे काम होतं, पॉलिसीचं. मी इन्शुरन्स एजंट आहे. त्यांची पॉलिसी आहे माझ्याकडे, त्याचबद्दल बोलायचं होतं. अहो पण ते आता इथे राहत नाहीत. त्या मुग्धामुळे घर सोडावं लागलं ना त्यांना. हिला कुठे सांगताय तुम्ही सगळं? काय तुम्ही? आता काय लपवायचं? सगळ्यांना कळलंय. चिन्मयची बायको पळून गेली कोणासोबत तरी. नाचक्की झाली चिन्मयची आणि चिन्मयच्या आईचीही. म्हणून गेले ते इथून. पळून गेली म्हणजे? म्हणजे आम्हाला काही माहित नाही पळून गेली का पळवली. त्या धक्क्याने ते सासूने हंतरून धरलं एवढं खरं. नाहीतर काय, तशी चांगली होती, वागाय बोलायला. वाटलं नव्हतं अशी निघेल म्हणून. पण हे बघा, आता ते कुठे राहतात ते काही आम्हाला माहित नाही. ठीक आहे, माझी खेप फुकट गेली. येते मी. थँक्यू. मॅडम, चिन्मय इथे नाही राहत आणि इथल्या बायकांच्या सांगण्यावरून तरी असं वाटतंय की मुग्धाबद्दल फारसं मत चांगलं नाही इथे. म्हणजे असं का वाटलं तुला? म्हणजे या बायका सांगत होत्या की मुग्धा कोणाबरोबर तरी पळून गेली किंवा तिला कोणीतरी पळवलं आणि चिन्मयने घर बदलले. आता तो कुठे राहतो कोणालाच माहित नाही. आपण शोधायचं कसं आता चिन्मयला? अगं आपण कशाला शोधायचं? आपण असं काहीतरी करायचं की तो स्वतःहून आपल्याकडे येईल. तू ये इथे, मग आपण बोलू. आणि हो, आधी त्या वॉचमनची सुद्धा चौकशी कर. येस मॅडम, बाय. श्री चिन्मय कामत, तुम्हाला सांगण्यात येत आहे की मुग्धावर झालेल्या अन्यायाला मी जाहीर वाचा फोडणार आहे. चिन्मय कामत आणि सासू करुणा कामत यांचं खरं रूप मी जगासमोर आणणार आहे. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. कोण आहेत अस्मिता अग्निहोत्री? कुठं आहेत त्या? बोलवा त्यांना, बाहेर बोलवा. एका सभ्य माणसावरती आरोप करण्याची ही काय पद्धत आहे? कोणी अधिकार दिला त्यांना? बोलवा, बोलवा. तू इथे काय करतेस? काय कसल्या छळवात मांडलेस का? आतापर्यंत आम्हाला बदनाम करून झालंच आहे. आता का आयुष्यात न उठवण्याची तयारी करतेस का? अगं बोल ना, हे बोल ना, बोल. काय तमाशा चालवलाय हा? स्वतःला सभ्य म्हणता ना? मग इतरांच्या घरी कसं वागायचं एवढे साधे मॅनर्स नाही आहेत तुम्हाला? तिच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली? तुम्ही कोण आहात? कोण? विचारा, विचारा ना, हिलाच विचारा ना. मी हिचा नवरा चिन्मय कामत. कळलं? अगे सांग ना, सांग. कोण शिवलाय तुझा? बोल ना, बोल. का आता आपल्यामधलं नातंही संपवलंय? अगं बोल ना. झालं तुमचं बोलून? आल्यापासून आरोप करताय तिच्यावर. इतकी काळजी होती बायकोची तर तिला एकटीला टाकून कशाला गेलात? हो, मी तिला सोडलेलं नाही ना. मला काहीच माहित नाही तर काहीच बोलू नका. ही मला सोडून गेली तिच्या याराबरोबर. काय ग, बरोबर ना? काय नाव काय त्याचं? बोल. हा, त्याचं नाव घ्यायची सुद्धा लाज वाटते. मनीष पोद्दार. त्या मनीषने टाकलं असेल ना हिला, म्हणून आता ही मला बदनाम करते. काय काय आता आहे ना तुला सोडलं. नाही बोलणार ती. तिला बोलताच येत नाही, वाचा गेली तिची. मानसिक संतुलन बिघडलंय तिचं, त्यामुळे वाचा गेली तिची. मला रस्त्यात सापडली बेशुद्ध अवस्थेत. मग तिथेच सोडायचं तिला. कशाला आणलीत बरोबर? हा पण बरं झालं तिची वाचा गेली. आमच्या केलेल्या बदनामीची आणि माझ्या आईला झालेल्या मानसिक त्रासाची ही शिक्षा आहे देवाने दिलेली. करेक्ट आहे. असं काय त्रास दिला हो तिने तुमच्या आईला? हे सांगायला मी बांधील नाही. सांगावं लागेल. पोलिसांना माहिती आहे ही माझ्या जवळ आहे.
त्यामुळे बऱ्या बोलाने सगळं व्यवस्थित सांगा. आणि हो, तुमच्या त्या दारावर नोटीसही मीच लावली होती, कारण मला खात्री होती आम्हाला शोधत तुम्ही नक्की इथे याल. मग आता मी तुमची पोलीस कंप्लेंट करतो. मग तुम्हाला कळेल की बदनामी म्हणजे काय असते. हा, करा ना, खुशाल करा. परिणामांना मी घाबरत नाही, पण हिला न्याय मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. तिला कसला न्याय मिळवून देताय? हिच्यावर अन्याय झालाच नाहीये, आमच्यावरती अन्याय झाला हिच्यामुळे. ते मी ठरवेन, पण त्यासाठी सगळं व्यवस्थित सांगावं लागेल तुम्हाला. नाही तर दारावर जी नोटीस लावली होती ना, ती खरी करून दाखवेल, कळलं? माझं मन हिला कधी कळलंच नाही. मी आणि माझी आई दोघांचंच विश्व होतं लग्नात. मुग्धाशी लग्न झालं आणि घरातलं वातावरण बदलून गेलं. दिवसभर कामासाठी मी बाहेर असायचो, पण ही माझ्या आईला खूप छळायची. असं काय वागलीये मुग्धा? म्हणजे तुमचं हिच्याविषयी वाईट मत एका दिवसात तर नक्कीच झालं नसेल ना? नाही, नक्कीच नाही. पण हिला आईची खूप अडचण वाटायची. माझी आई रात्री दचकून उठायची तर हिला त्रास व्हायचा. आता आई दचकून उठली तर तिच्याकडे धावणार कोण? मीच ना. पण नाही, हिला हे कळायचंच नाही. सतत आदळआपट करायची. आई माझ्याशी गप्पा मारायला लागली की ही रागाने उठायची आणि झोपून जायची. अरे ही काय पद्धत आहे? आता घरात आम्ही तिघेच, तरी हिने कधीच ऍडजस्ट केलं. आईला बऱ्याचदा रात्री ढास लागत, तेही हिने लावलेल्या उदबत्त्यांमुळे. त्रास व्हायचा आहे. नाही लावायचे ना उदबत्त्या, पण नाही, हिला व्हायची उदबत्त्या. अरे हा काय हट्टीपणा आहे का? आईचं न ऐकण्याचा जणू पणच केला होता ही. म्हणजे आता मला कसं सांगू कळत नाही. माझी आई खूप देवभोळी आहे, साधी, फॉरवर्ड नाही. आता हिने हिच्या मित्रांसोबत फिरणं माझ्या आईला सहन व्हायचं. हिनेच नोकरीचा हट्ट धरला. माझी आई म्हणत होती कशाला हवी नोकरी, पण नाही, हिनेच हट्ट धरला. आणि नोकरी करणं म्हणजे त्या मनीष बरोबर थेर करण्याचा एक बहाणाच होता. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय कधी हिला वावगं वागताना? नाही, मी नाही, पण आईने. माझी आई साधी आहे, तिला हा धक्का सहन झाला. आईची मैत्रीण सोबत असताना तिने हिला मनीष सोबत पाहिलं. खूप ऑकवर्ड वाटलं तिला. बरं, तेही काही कमी नाही. पण त्याच दिवशी, त्याच रात्री मी हिला सांगितलं होतं की मला उद्या टूरवर जायचंय, 5 वाजता उठा, अलार्म लाव. तर अरे 7:30 झाले. हिला सांगितलं होतं 5 वाजता उठव. ए मुग्धा, तुला सांगितलं होतं ना 5 वाजता उठ म्हणून. 7:30 वाजले, का नाही उठवलंस? अगं उठ. या बाईची ही झोप आहे का काय म्हणावं? उठ ना. ए बाई उठ. मला त्या दिवशी ऑफिसमध्ये जायला उशीर झालाच. त्यावर बॉसची बोलणी खावी लागली ती वेगळीच. टूरवरून 8 दिवसांनी घरी आलो आणि त्या दिवशी जे काही पाहिलं त्यानंतर माझा हिच्यावरचा विश्वासच उडाला. आई, तरी आज मी तिला कळवलं होतं की आज मी येतोय.
बजावलं होतं की लवकर घरी ये, पण अजून आलेली नाही. कामाला की नाही ती? मला तीच काळजी वाटतेय. तरी सकाळी मी तिला म्हंटल की तू जाऊ नकोस म्हणून, तर माझं मेलीचं कोण ऐकणार आहे. माझा रागरागच करते ती. मग मी बापडी आपली गप्पच बसते. ही बघ घरीच विसरले फोन. हे काय रे. आणि हे बघ आई, तिला तू बोलायचं नाही, मी तिला बोलणार आहे, कळलं? मला कळत नाही एवढ्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काय काम असतं कोणास ठाऊक. चिन्मय, राग मानू नकोस हं. पण हल्ली तिचं मनीष बरोबर फिरणं फार वाढलंय. आताही त्याच्याच बरोबर गेली नसेल कशावरनं. आई, मुग्धा तशी नाहीये, कळलं? तू स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा बघशील तेव्हा तुझी खात्री पटेल. झालं? स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर पटली खात्री. हे रोजचं आहे. तुमच्या संसारात वितुष्ट नको म्हणून मी गप्प राहत होते. आई, बेलचं बटन बंद कर. हे काय आहे? तिला घरात तर येऊ दे. आज तिला घरात घ्यायचं नाही, हीच तिची शिक्षा. नको रे बाबा, असं काय. मला चर्चा नकोय. आई, बेलचं बटन बंद कर. आई, आई, चिन्मय, ज्याच्या बरोबर आलेस ना त्याच्याच बरोबर परत जा. तुला या घरात जागा नाही. चिन्मय, काय बोलताय तुम्ही? चिन्मय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला उशीर होत होता म्हणून सोडायला आला होता तो फक्त. हे असं? किती वाजले? आणि उशीर होणार होता तर घरी फोन करून कळवायचा नाहीस का? चिन्मय आज घरात असणारे माहित होतं ना तुला, मग त्याला बोलवायचं सांगायला. अहो पण एक अक्षरही बोलू नकोस. प्लीज निघून जा. दार उघडा ना प्लीज. नमस्कार. नुकत्याच हाती आलेल्या माहितीवरून असे कळते की आज नाथा बंदर येथे प्रशस्त दुपारी दार उघडा. अरे बाबा, हे त्या अवस्थेला घरात एकदा त्याची बाहेर वाटेल तर बडबडेल, सासूरवास नको म्हणेल. पण जा परिस्थिती बाबा, घे. कळल्यावर नको ती कट्टर घेऊन ये तिला घरात. दार उघडा प्लीज. आई, तू थांब, मी बघतो काय करायचं. मी बघतो. आता एक शब्द जरी बोललीस ना तरी जीव घेईन मी माझा. माझी शपथ आहे तुला. तू तुझं तोंड काळं कर. जा त्या मनीषकडे जा. एक अक्षर जरी बोललीस ना तरी जीव घेईन मी माझा. ही काय पद्धत झाली वागण्याची? खरं खोटं न करता तिला सरळ घराबाहेर काढलं. माझाही खूप संताप झाला. रात्रभर मीही तळमळत. सकाळी उठून बघतो तर
मुग्धा मुग्धाचं निघून जाणं माझ्यासाठी तेवढंच धक्कादायक होतं. त्यानंतर मी तिला आज पाहिलं. विचारा तिला ती नक्की कुठे गेली होती. नाही भले मी तिला घराच्या बाहेर काढलं असेल, पण ती मनीषचा हात धरून निघून गेली. काय मला एकट्याला सोडून.